नमस्कार, मी सचिन ओक. तुम्ही मला ओळखता किंवा कदाचित ओळखतही नसाल. मी जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट्सच्या माध्यमातून पोस्ट करत असतो. तर आज मी एका वेगळ्या विषयावरती मला थोडीशी जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला सुरू करूया. मी राहणार गुहागर, जिथे श्री व्याडेश्वर देवस्थान हे स्थापन आहे आणि त्याची थोडीशी माहिती आता मी तुम्हाला देत आहे. तर माझ्या आईवडिलांनी मला सांगितल्याप्रमाणे आणि थोडेसे आजी आजोबा यांनी पण याच्यामध्ये थोडीशी माहिती दिल्याप्रमाणे मी तुम्हाला ही गोष्ट किंवा माहिती म्हणा ती सांगत आहे. तर ती अशी की व्याडी मुनींनी स्थापन केलेलं हे देवस्थान जे आता व्याडेश्वर या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. तर व्याडेश्वराबद्दल माहिती द्यायची झाली तर त्याचे कालांतराने म्हणता येणार नाही, तर त्याचे पुरातन कालामध्ये 3 तुकडे झाले. एक म्हणजे असगोली येथे स्थित असलेलं वाळकेश्वर, बोऱ्याबुधल येथे स्थित असलेलं हे टाळकेश्वर आणि अंजनवेल गावात स्थित असलेलं उडालेश्वर. काही जणांचा असा समज आहे की व्याडेश्वर दर्शन घेतलं की व्याडेश्वराचं दर्शन पूर्ण झालं, पण असं नाही आहे. जर तुम्हाला संपूर्ण व्याडेश्वर दर्शन घ्यायचं असेल तर प्रथम व्याडेश्वर देवळात दर्शन घेऊन नंतर असगोली येथे स्थित असलेलं वाळकेश्वर, नंतर बोऱ्याबुधल येथे स्थित असलेलं टाळकेश्वर आणि अंजनवेल येथे स्थित असलेलं उडालेश्वर या 3ही देवस्थानांचं दर्शन घेऊन नंतर पुन्हा व्याडेश्वराचं दर्शन घेतल्यावर व्याडेश्वराच्या पूर्ण पिंडीचे दर्शन घेतल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. आणि हे अजून एवढं कोणालाही माहीत नाही आहे, म्हणून ही परिक्रमा जास्ती सहसा कोणी पूर्ण करत नाही किंवा कदाचित माहिती नसेल म्हणूनही पूर्ण त्यांना करता येत नसेल. पण जेवढी माहिती मला होती तेवढी मी तुमच्यासमोर सादर केली आहे. आणि जर का काही याच्यामध्ये चूक असेल तर मला निश्चित कमेंटमध्ये कळवा. पण ही माहिती खरी आहे. जर तुम्ही गुहागरला कधी आलात तर व्याडेश्वराचं दर्शन घेतल्यावर वाळकेश्वर, टाळकेश्वर आणि उडालेश्वर याचं दर्शन घ्या आणि शेवटला पुन्हा व्याडेश्वराचं दर्शन घ्या. तेव्हा तुम्हाला पूर्ण व्याडेश्वराचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळेल. धन्यवाद.